मी एक दिवस मावशीच्या मुलीच्या घरी गेलो होतो. रात्री मी न कळत तिच्या बेडरूममध्ये झोपलो. लाईट गेली होती. नंतर मावशीच्या मुलीने मला तिचा नवरा समजून पूर्ण रात्र माझ्यासोबतच. मी नमन, माझे वय 27 वर्षे आहे. मी शेतीमध्ये काम करतो. माझं अजून लग्न झालं नाही. माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत एक पण मुलगी आली नाही. त्यामुळे मी लग्नासाठी खूप उतावळी झालो होतो, पण मुलगी भेटत नव्हती. माझ्या मावशीच्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं. तिचा नवरा सरकारी नोकरीवर आहे. ती एका मोठ्या शहरामध्ये राहते. तिथे त्यांचा एक फ्लॅट आहे. माझ्या मावशीला मुलगा नसल्याने मीच कधी कधी मावशीच्या मुलीकडे जात असतो. ती माझ्या वडिलांची मानलेली बहीण आहे आणि तिच्या मुलीचं लग्न झालं. मावशीच्या मुलीचं नाव अलका. ती मला अगोदरपासून खूप चांगला मित्र मानते. आम्ही कधीच असं वागलो नाही. मावशीची मुलगी आहे आणि आम्ही बहीण भाऊ आहोत. मावशीची मुलगी आणि मी लहान असताना खूप खेळ खेळायचो. जास्त करून तर आम्ही सोबतच असायचो. आमचे मन तर एवढे एकमेकांमध्ये रमले होते की आम्हाला एकमेकाशिवाय करमत नव्हते. आम्ही खूप चांगले मित्र होतो. अलकाच्या लग्नाच्या अगोदर आम्ही शाळेमध्ये सोबतच होतो. अलका माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मी तिच्यापेक्षा मोठा होतो, पण एकाच शाळेत आम्ही दोघे होतो. लहानपणी आमच्यामध्ये कधी कधी असं काही वेगळं घडलं होतं, पण ते आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला पण असं काही जास्त समजत नव्हतं. आता अलका मोठी झाली होती. तिचं लग्न ठरलं. मला जेव्हा कळालं की अलकाचं लग्न ठरलं तेव्हा माझं मन थोडं नाराज झालं. मला थोडी वेगळीच फिलिंग झाली होती. असं का झालं माहीत नाही. त्याला कारण पण असावं की आम्ही खूप सोबत राहिलो. तिचं लग्न एका सरकारी नोकरीवाल्यासोबत झालं. एकदा मला मावशीच्या मुलीनं बोलावलं तिच्या घरी. तिचं लग्न झाल्यावर मी पहिल्यांदाच तिच्या घरी जाणार होतो. शहरामध्ये अलका आणि तिचा नवरा फक्त दोघेच राहत होते. मला त्यांनी काही कामानिमित्त बोलवले. मी तिथे एक दिवस थांबणार होतो आणि दुसऱ्या दिवशी परत येणार होतो. मी मावशीच्या मुलीच्या घरी गेलो. मी जेव्हा गेलो तेव्हा अगोदरच मावशीच्या मुलीचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण सुरू होतं. मी थोडं दरवाजावर थांबलो. मी त्यांचं बोलणं ऐकत होतो. काहीतरी कारणावरून त्यांचं भांडण झालं होतं. अलकाचा नवरा तिला म्हणाला, काही पण झालं तरी आता मी तुला बोलणार नाही. मला आता बोलायचं नाही तुझ्यासोबत. मी थोडा वेळ त्यांचं भांडण ऐकलं. नंतर मी दरवाजावरची बेल वाजवली. मावशीच्या मुलीनं दरवाजा उघडला आणि ते दोघे मला एकदम नॉर्मल बोलू लागले. ते दोघे माझ्यासमोर असं वागत होते की जसं त्यांचं भांडण वगैरे काहीच झालं नाही. नंतर अलका किचनमध्ये गेली आणि तिचा नवरा माझ्यासोबत बोलत बसला. नंतर अलकाने तिच्या नवऱ्याला आवाज दिला. पहिल्या वेळेस तर तो गेलाच नाही. नंतर मीच तिच्या नवऱ्याला म्हणालो की अलका आवाज देत आहे. नंतर अलकाचा नवरा किचनमध्ये गेला आणि गुपचूपपणे उभा राहिला. अलका बोलत होती पण तिचा नवरा तिच्यासोबत बोलत नव्हता. नंतर तो परत अलकाला म्हणाला, मी तुला परत एकदा सांगतो, मला तुझ्यासोबत बोलायचं नाही. रात्रीचे जेवण वगैरे झाले. नंतर अलका मला म्हणाली, तू समोरच्या बेडरूममध्ये झोप. आम्हाला लवकर झोपायची सवय नाही. तू झोप लवकर आणि काही लागलं तर मला आवाज दे. मी बेडरूमकडे गेलो. मला समोरासमोर 2 बेडरूम दिसले. मी कोणत्या बेडरूममध्ये जायचं मला माहीत नव्हतं. मग मी एका बेडरूममध्ये गेलो आणि मी झोपलो. थोड्या वेळाने लाईट गेली आणि नंतर मला कुणाचा तरी स्पर्श जाणवत होता आणि तो स्पर्श खूप आनंदमय होता. नंतर मला मावशीच्या मुलीचा आवाज आला. ती मला तिचा नवरा समजून माझ्यासोबत. मावशीची मुलगी म्हणाली, तुम्हाला बोलायचं नसेल तर नका बोलू, पण मला यासाठी विरोध नका करू. मला असं वाटत होते की मी तिच्या बेडरूममध्ये आहे, पण मी विचार केला की मग तिचा नवरा कुठे आहे. मला वाटलं की मी सांगून टाकावं की मी नमन आहे, तुझा नवरा नाही.
पण मी गप्प होतो, कारण मला असं काही पहिल्यांदाच मी काहीच बोललो नाही. मावशीची मुलगी सर्व काही माझ्यासोबत तिचा नवरा समजून मी तर काहीच बोलत नव्हतो. मला तर असं वाटत होतं की मी खूप. नंतर ते सर्व काही एका मागोमाग एक असं मी नंतर विचारात पडलो की सकाळी जर मावशीच्या मुलीला समजलं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल. तिचा नवरा कुठे असेल, तो जर आला तर, अशी भीती पण वाटत होती. नंतर थोड्या वेळाने लाईट आली आणि जशी लाईट आली मी लगेच बेडरूमच्या बाहेर गेलो. अलका गाढ झोपेत होती. मी दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. सकाळी मला अलका उठवायला आली. मी उठलो. मी नंतर वरती गेलो आणि बघितले की अलकाचा नवरा वरती झोपलेला होता. मी तर मनात विचार केला की बरं झालं की अलकाचा नवरा वरती होता. तो जर खाली असता आणि अचानकपणे बेडरूममध्ये आला असता तर अगोदरच त्यांचं भांडण झालं होतं आणि परत जर त्याने असं काही बघितलं असतं तर मग काय झालं असतं. नंतर मी त्याला उठवले आणि म्हणालो, तुम्ही रात्रभर वरतीच होता काय? अलकाचा नवरा म्हणाला, हो, मी वरतीच झोपत असतो. मला खाली झोप येत नाही आणि परत उन्हाळा आहे, खूप गरमी होते. मी तुम्हाला पण वरतीच बोलवणार होतो, पण तुम्ही झोपले होते. अलकाचा नवरा तिच्यासोबत भांडण झालं त्यामुळे वरती गेला होता झोपायला, नाहीतर तो खाली झोपत असे. तो माझ्यासोबत थोडा खोटं बोलला, पण जाऊ द्या, माझ्यासाठी तर चांगलंच झालं होतं, कारण रात्री जे काही घडलं ते तर खूप छान होतं. मी आता मावशीच्या मुलीसमोर जायला आणि तिच्या नजरेला नजर मिळवायला थोडं लाजत होतो, कारण रात्रीचा तो प्रसंग फक्त मलाच माहीत होता. तिला तर अजून माहिती नव्हतं की तिथे मी होतो. तिला तर अजून पण वाटत होतं तिचा नवरा होता. ती आता वरती चालली होती. मला वाटलं की आता तिला कळेल, कारण तिचा नवरा वरती होता. पण मी तिला लगेच आवाज दिला. मी तिला म्हणालो की मला निघायचं आहे आता. तिने मग माझं सर्व आवरून दिलं. मी तयार झालो आणि मी लगेच आता परत निघालो. नंतर मावशीच्या मुलीला थोड्या दिवसांनी समजलं की त्या रात्री मी होतो. नंतर तिने मला फोन केला आणि मला फोनवर बोलू लागली. अलका म्हणाली, त्या दिवशी आपल्यामध्ये जे काय घडलं ते नकळत झालं माझ्याकडून. मला आता समजलं की तू तर काही का नाही बोलला. मला वाटलं होतं माझा नवरा आहे. मला परत एकदा तिने बोलावलं होतं आणि आता तर तिचा नवरा बाहेर एका टूरवर 10-12 दिवस जाणार होता आणि मला तिने बोलवलं होतं.